भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, आरपी असेल, आज महायुतीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये सरकार चालवत असताना मी त्या सरकारमधला मी एक आमदार म्हणून काम करत असताना मी अगदी जाहीरपणे सांगतोय की ह्यापुढे महायुती राहील नाही राहील ह्यावरती भाष्य मला करायचं नाही, ते करणे योग्य मी स्वतःला समजत नाही. परंतु आरपी आणि शिवसेना मात्र या मतदारसंघामध्ये नेहमी कायम सोबत राहील हा शब्द मात्र आपण सर्वांनी इथे देतो. आमची आता नाळ जोडलेली आहे, आता ही नाळ कोणी तोडू शकत नाही. किंबहुना ह्या योगात सन्माननीय रामनाथ भाईंच्या पुढाकाराने आम्ही आता सातत्याने बैठक घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे. मग दापोली असेल, खेड असेल, मंडणगड असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही एकत्र म्हणून सातत्याने शिवसेना आणि आरपीच्या आम्ही एकत्रपणे बैठक घेतोय. जे काही हे सगळे मिटवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आणि ही महायुती किंवा शिवसेना आणि आरपीची असलेली ही युती ही फक्त विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीपुरते सीमित न ठेवता स्थानिक सर्व संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील ही युती राहील हे देखील शब्द आज या निवडणुकीमध्ये हा प्रचाराच्या निमित्ताने देतोय. प्रीतमची चिंता नसावी, जाहीर आठवले साहेबांसमोर शब्द देतोय. आपण एकत्र मिळून आपलं सण आपलं करून काम करायचं. थोडी आपली युती जगा भक्कम असेल तर नक्कीच आपली विकास कामं देखील जोमाने होणार आहे. आज योगायोगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचं खातं आहे. ज्या खात्यामार्फत आताच सन्माननीय आठवले साहेबांच्या हस्ते रामनाथ भाईंच्या हस्ते आपण खेड तालुक्यामधलं पहिलं आंबेडकर भवन यासाठी 3.5 कोटीचा आपण निधी आणला. तर भूमिपूजन आपण दोन्ही नेत्यांच्या हस्ते आपण केलेलं आहे. पण माझं एक स्वप्न आहे, आज जेव्हा आठवले साहेब आले त्यावेळेला खेड तालुक्यामध्ये अभिमानाने उभा असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा सन्माननीय रामनाथ भाईंनी स्वखर्चाने शिवतेज आरोग्य सेवा संस्थे होते रामनाथ भाईंनी स्वखर्चाने उभा केला. परंतु आज मंडणगड सारखा तालुका, ज्या तालुक्यामध्ये आंबडवे गाव येतं, ज्या आंबडवे गावामध्ये बाबासाहेबांचं तिथे वास्तव्य राहिलेलं आहे, त्यांच्या पिताश्रीचं असलेलं हे गाव, तिथे बाबासाहेबांच्या अस्थि तिकडे ठेवण्यात आलेलं आहे. दर्शनासाठी लाखो पर्यंत तिथे येत असतात. या मंडणगड तालुक्यामध्ये मात्र बाबासाहेबांचा पुतळा नाही, ही खंत माझ्या मनामध्ये आजही आहे. आज मी इथे आज सन्माननीय आठवले साहेब इथे उपस्थित आहेत. माझी त्यांना नक्कीच विनंती असते की आपल्या विभागाच्या मार्फत आम्ही जागा आपल्या उपलब्ध करून देऊ. तिथे मंडणगड तालुक्याच्या ठिकाणी भिंगोळी गाव येथे जे शहराच्या जवळच आहे, शहराला लागून आहे, तिथे महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत, तहसीलदारांच्या नावाने तिथे महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत. या जागेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. आपल्याला देखील विनंती करतो आपण मदत करावी. परंतु बाबासाहेबांचा पुतळा हा मंडणगड तालुक्यात उभा राहिला पाहिजे, माझी प्रामाणिक भावना आहे. नक्कीच त्यासाठी जे काही करावं लागेल लोकप्रतिनिधी म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडनं सगळं तिथे केलं जाईल हा शब्द आज आपण सर्वांनी इथे देतोय. परंतु आज आंबेडकरमध्ये असलेल्या स्मारकाचं देखील आपल्याला विस्तारीकरण करायचंय. त्याचं देखील भूसंपादनाचा प्रश्न आहे. प्रकाशजी आपण तो मुद्दा इथे आपण मांडला नाही, परंतु सामंत साहेबांना आपण देखील आज पहिल्यांदा मला वाटतं आंबडवे गावामध्ये आज जयंती साजरी करत असताना शासकीय जयंती सन्माननीय उदय सामंत साहेबांनी तिथे पहिल्यांदा साजरी केली. गेल्या 2 वर्षापासून आपण तिथे आपण साजरी करतोय आणि ह्या पुढे देखील तिथे शासनाच्या मार्फत तिथे जयंती साजरी होईल अशा पद्धतीने आपण तिथे पावलं आपण उचललेली आहेत. आपण जे प्रश्न मांडले नक्कीच महत्त्वाचे आहेत. आज कोकणामध्ये असलेले 5 भारतरत्न त्यापैकी 4 भारतरत्न हे दापोली मतदारसंघामध्ये आहेत का, हे मी कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या इथे स्मारक व्हावं ह्यासाठी मी देखील प्रयत्नशील आहे. आज माता रमाईंचे स्मारक हे वडण गावामध्ये असताना त्याचं देखील विस्तारीकरण व्हावं, त्याचं देखील तिथे भव्य स्वरूप व्हावं यासाठी मी देखील स्वतः प्रयत्नशील असेल. आपण एकत्र बसू. नक्कीच आपण आज विषय इथे मांडलेला असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम पाहत असताना आपण ज्या ज्या विषयाला इथे आपण हात घातला त्या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये आपण एकत्र बसू आणि सन्माननीय रामनाथ भाईंची मदत घेऊ, आठवले साहेबांची मदत घेऊ आणि हे स्मारक पूर्ण करण्यासाठी किंवा या स्मारकाचं विस्तारीकरण करण्यासाठी आणि दापोली तालुक्याच्या मध्य ठिकाणी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोक पुतळा आपण उभा केला. त्याच्या बाजूला सोबतच आपण जवळपास 2.5 एकरच्या जागेमध्ये आपण मोठं गार्डन आपण तिथे उभं करतोय. जवळपास तिथे 20 ते 25 गुंठ्याची जागा आपल्या मतदारसंघामध्ये असलेल्या सर्व भारतरत्न स्मारक उभं करण्यासाठी जागा राखीव ठेवलेली आहे. तिथे आपण स्मारक उभं करणार हा निश्चय मी देखील केलेला आहे. या निर्णयासोबत आपण देखील सोबत यावं आणि त्या स्मारकासाठी आपल्या देखील ज्या संकल्पना असतील त्या देखील आपण सोबत घेऊ आणि ते स्मारक आपण तिथे अभिमानाने उभं करू. होय, आज मी अभिमानाने सांगतोय की या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना आज आठवले साहेबांकडे जे सामाजिक न्याय विभागाचं खातं आहे. साहेब आपण तिसऱ्यांदा मंत्री झाल्यानंतर आज आपण पहिल्यांदा माझ्या मतदारसंघामध्ये येत आहे. परंतु मी आपल्याला रिकाम्या हाती काय जाऊ देणार नाही. आज आम्ही राजकीय कार्यकर्ते इथे सगळे जमलेले असताना आज आमदार म्हणून मी आपल्याकडे मागणी करतोय की आपल्या विभागामार्फत देखील केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत
ज्या आमच्या प्रत्येक बंधू बांधवांसाठी उपयोगी पडू शकतात. आमचे जेवढा आमचा समाज आहे, बौद्ध समाज असेल किंवा अन्य आमच्याकडे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जेवढे आमच्याकडे जी विकास कामे येतात त्यांची देखील एक मागणी मी आपल्याला करणार आहे. आपण सर्व मागण्या आपण मंजूर कराव्यात. त्याच्यामध्ये नक्कीच आरपीआयच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांसोबत घेऊनच ती विकास कामांची यादी आम्ही तयार करू. परंतु सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत अपंग कल्याणाच्या अंतर्गत देखील अनेक इथे योजना आहेत. त्या योजनांचा देखील आपण आम्हाला लाभ मिळवून द्यावा अशी मी आज आपण इथे विनंती करतोय. आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की आपल्या मंडणगड तालुक्यामधील, दापोली तालुक्यामधील आणि खेड तालुक्यामधील अनेक अशी बौद्ध विहार आहेत. त्या बौद्ध विहाराच्या बाबतीमध्ये आमचे दादासाहेब आमचे अनेक दिवसांपासूनचे प्रयत्न करतायत की या बौद्ध विहारांना आम्हाला शासकीय निधी खर्च करता येत नाही. त्या पुढची सभामंडपं असतील, सभागृह असतील, ही आम्हाला आमच्या आमदार फंडामधनं किंवा 25-15 किंवा सामाजिक न्याय विभागामधनं करता येत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.